श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। माला कमंडलुरधः करपद्मयुग्मे मध्यस्थपाणियुगुले डमरू त्रिशूले यस्यस्त ऊर्ध्वकरयोः शुभशङ्खचक्रे वन्दे तमत्रिवरदं भुजषट्कयुक्तं काषाय वाससमजं कमलाक्षमेकं मालाकमण्डलुधरं रमणीयलीलं गोश्वान क्रीडनपरं निगमान्तकेलिं देवत्रयात्मकमहं सततन्नतोऽस्मि। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। दिव्य असलेल्या त्या गिरनार पर्वताच्या गुरुशिखरावरती दत्तात्रेयांच्या चरणकमलापाशी निरंजन रघुनाथ जाऊन पोहोचले। धरणच धरलं दत्तात्रेयांच्या चरणाशी, महाराज आता माझा अंत पाहू नका, मा कर अधवच शिशुनो अंत। मला आता कोणा आईला कोणा मातेला असं कधी वाटतं का की तिच्या समोर तिच्या पोराचा अंत व्हावा? आपल्या पोराचा जीव जातोय हे कुठली आई बघू शकते का? मी तुमच्या चरणाशी धाय मोकलून रडतोय आणि तुम्ही माझ्याकडे पाहत पण नाही। तुम्ही माऊली आहात ना, तुम्ही जगाची माऊली आहात ना, मग तुम्हाला माझी दया येत नाही का? महाराज तुम्ही मला तारा किंवा मारा, परंतु आता मी तुमच्या चरणांना घट्ट पकडलंय। काय सुंदर भाव आहे बघा। पंत महाराज बाळेकुंद्रेकरांचा अभंग आहे, पण साजेचे शब्द म्हणून पुढे ठेवायचे। धरवे ना धीर आता काही, दर्शनासी कागाला विला उशीर, पतित म्हणोनी न येसी उदारा, नाम का कृपाळा नाम का कृपाळा, पतितोद्धार, दर्शनासी कागाला विला उशीर। माता कोपे जरी पित्याकडे जाय। एखादी आई जर ओरडली, एखाद्याची आई जर त्याला ओरडली पोराला, तर तो पोरगा आपल्या वडिलांकडे लपायला जातो, वडिलांच्या आश्रयाला जातो। माता कोपे जरी पित्याकडे जाय, बाळा नाही ठाव बाळा नाही ठाव, अन्य कोणी दर्शनासी कागा लाविला उशीर। तूच माझी माता तूच माझा पिता, तूच माझी माता तूच माझा पिता, तूच निवारिता तूच निवारिता, जाऊ कोठे दर्शनासी कागा लाविला उशीर। शेवटचे चरण फार महत्वाचे आहेत। नको अंत पाहू बाळा अतुर्बळी, नको अंत पाहू बाळा अतुर्बळी, दत्त चरण कमली दत्त चरण कमली, दत्त चरण कमली, रतलासे दर्शनासी कागा लाविला उशीर। धरवेना धीर धरवेना धीर आता काही, दर्शनासी कागा लाविला उशीर लाविला उशीर लाविला उशीर। धाय मोकलून रडायला लागले। दत्त चरणांचा आश्रय घेतला। दत्त महाराजांच्याकडून आज्ञा झाली। मी शब्द काय वापरला? आज्ञा।
दत्त महाराज दिसले नाहीत, पण कानामध्ये शब्द झाले, कानामध्ये शब्द प्रगट झाले. ज्याला दृष्टांत म्हणतात तो दृष्टांत दिला दत्तात्रेयांनी. दृष्टांत असा दिला की गिरनारवरून तुम्ही आता द्वारकेला जा, इथे थांबू नका. दत्त महाराजांची काय लीला आहे बघा, अगाध. एवढा मोठा प्रवास करून हा पांथस्थ इथपर्यंत पोहोचलाय परमार्थ मार्गाचा, पण दत्तगुरूंनी आज्ञा काय दिली? गिरनारवरती राहू नका, तुम्ही इथून द्वारकापुरीला जा आणि द्वारिकेला गोपालकृष्णांचं दर्शन घेऊन मग परत इकडे या. काय दत्तगुरूंची इच्छा होती, ती आज्ञा होती. त्या आज्ञेप्रमाणे आता ही स्वारी परत अख्खा गिरनार पर्वत उतरून खाली आली. निरंजन रघुनाथ पावलं टाकत टाकत मधला मार्गक्रमणा करत करत द्वारिकापुरीला पोचले. द्वारकेला भगवान गोपालकृष्णांचं दर्शन घेतलं आणि द्वारिकापुरीत गोमती नावाची नदी आहे, त्या गोमती नदीत स्नान पण केलं. द्वारकेतल्या द्वारकाधीशांना वंदन केलं आणि तिथून द्वारकेतून परत जुनागडला पोचले. पुन्हा गिरनार अख्खा पर्वत तो चढून दत्त चरणांपाशी आता ठाव घेतला. आता महाराजांना काय म्हणतायत? 1 वर्ष आणि 7 दिवस ओलांडल्यानंतर दत्तात्रेयांचं तुमचं प्रत्यक्ष दर्शन झालं नाही तर मी देह ठेवणार नाही. महाराज, हा पण जो मी केलाय तो अंतर, ती वेळ, तो समय आता जवळ जवळ यायला लागलाय, तो कालावधी आता जवळ जवळ यायला लागलाय. दत्त चरणाशी द्वारिकेची यात्रा करून पुन्हा गिरनारला पोहोचले. आणि मग काय झालं? दत्त चरणी धरणच धरलं. 3 दिवस 3 रात्र अन्न पाण्याशिवाय राहिले. आणि आता 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 इतकं करूनही दत्तात्रेयांना आपला कळवळा येत नाही, कणव येत नाही, हे पाहिलं आणि ते आपल्या स्वात्म प्रचिती ग्रंथात लिहितात. जैसे श्रीफळ देवा प्रती नवस करुनी फोडती, शकले वेगळ आली होती क्षण एक न लगता, तयापरी मस्तक उचलून पाषाणावरी मारिले जाण, भडभडा रुधिर आतून यावयासी लागले, सवेची त्यापरी दुसऱ्याने, ताडिता झालो बहुसत्राणे, तव मस्तक होऊनी छिन्न भिन्न अचेतन पडियेले, तो इतुकियात श्री दत्तात्रेया, षडभुज मूर्ती सावयवया, ध्यान केले होते बरवे, तया परिप्रगटले. काय अलौकिक वर्णन या चरित्रामध्ये आलंय पहा. मला निराळा खुलासा करायची आवश्यकताच नाहीये. काय प्रसंग घडला? एखादा नारळ फोडावा आणि त्या नारळाची जशी 2 शकल व्हावीत तसा एक दगड घेतला आणि आपल्या स्वतःचं मस्तक तडाडा आपटायला सुरुवात केली. त्या मस्तकाचे 2 तुकडे झाले, छिन्न विच्छिन्न झालं. गिरनारच्या चरणकमलापाशी भडभडा रक्त वाहू लागलं. नवे नवे त्या ठिकाणी प्राण सुद्धा गेला. परंतु तेवढ्यामध्ये दत्त महाराज किती कडेपर्यंत परीक्षा घेत आहेत बघा. छिन्न विच्छिन्न झाले, अचेतन पडियेलो, अचेतन पडले म्हणजे मृतप्राय झाले. पण इतुक्यात दत्तात्रेया, तव इतुकियात श्री दत्तात्रेया, षडभुज मूर्ती सावयवया. सावयवय म्हणजे अवयवासहित, षडभुज हातातल्या आयुधांसहित दत्त मूर्ती जी ध्यानातली होती तशी प्रगट झाली. त्या प्रगट झालेल्या दत्तात्रेयांनी डोक्यावरती हात ठेवला. सज्जन हो, 1 वर्ष आणि 7 दिवस व्हायच्या आतमध्ये दत्तात्रेयांचं दर्शन घडलं. भाद्रपद कृष्ण एकादशी तिथीला सोमवारी शके 1734 सगुण साक्षात्कार निरंजन रघुनाथांना गिरनारच्या दिव्य पर्वतावरती झाला. मुमुक्षु जीवापासून मुक्त जीवापर्यंतचा हा फक्त 12 महिन्यांचा प्रवास, हा प्रवासी पण कठीण, हा आणि रोमांचकारी असलेला हा प्रवास सगळा आपण आपल्या कानाने श्रवण केला. पुढं काय झालं उद्याच्या चरित्राख्यानात पाहू. आज इथेच वाणीला विराम देऊ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.